सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल। आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वांना जय भीम। विनंती करते की त्यांनी सुद्धा आपलं फुटबॉलाचं मार्गदर्शन करावं। धर्मनायक सम्राट अशोक, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई आणि हिमाई या आपल्या श्रद्धास्थानाला त्रिवार वंदन करून भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका महाउपासिका मीराबाई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे सर्व आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला वंदन करून आज या सभेचे मार्गदर्शक, राज्याचे संघटक आणि आपल्या विभागाचे प्रभारी नव्हे तर आपल्या विभागाचे प्रमुख आदरणीय सोनपगार साहेब, या सभेला ज्यांनी धामणगावमध्ये भारतीय बौद्ध महासभेला सक्षम बनवण्याचं कार्य केलं आणि आजच्या सभेला तेही उपस्थित झाले आदरणीय राहुलजी गायकवाड सर, जे वर्धा जिल्ह्याचे आता अध्यक्ष आहेत। त्याचप्रमाणे या सभेला प्रामुख्याने उपस्थित असलेले या सभेचे अध्यक्ष आदरणीय विजय कुमार, आपले आदरणीय विजय लोखंडे सर, या सभेला उपस्थित असलेले प्रामुख्यानं ज्यांच्याकडे आपण जबाबदारी दिली आहे चांदूर रेल्वेची, ते प्रकाश अंगारी, पुन्हा सभेचे संरक्षण विभागाचे प्रमुख आदरणीय भंडारी साहेब, या तुमच्या सभेचं संपूर्ण चित्रीकरण जे करताय जिल्ह्याचे संघटक आदरणीय भटकर सर, कार्यालयीन सचिव आदरणीय राहुल शेंडे सर, त्याचप्रमाणे आपल्या महिला विभाग तालुक्याच्या प्रमुख हंडवेताई, सोबतच अजूनही संपलेली नाही बाहेर असलेल्या सर्वांना जबाबदार पदाधिकारी आहोत आणि सभा संपण्याच्या पूर्वीच आपण जर बाहेर राहिलो तर ते देखील संयुक्तिक होणार नाही। कृपा करून आतमध्ये या अशी तुम्हाला विनंती आहे। एकतर ही सभा वरिष्ठांच्या आदेशानुसार संपन्न होत आहे आणि वरिष्ठांनी विश्वास दाखविला, राज्याच्या अध्यक्षांनी विश्वास दाखविला, संघटकांनी ते मनावर घेतलं। राज्याच्या काय म्हटलंय राज्य संघटकांनी की हा तालुका म्हणजे धामणगाव तालुका अमरावती जिल्ह्यातला आदर्श तालुका ठरलेला आहे। ते कशामुळे ठरलेला आहे? ते तुमच्या एकंदरीत आजपर्यंतच्या वाटचालीमुळे ठरलेला आहे। जिल्ह्यातून राज्यातून आज आदेश आलेले आहेत कशाचे? वंदनेचं सूत्र पठण करा म्हणून। मला जाणीव आहे की जवळपास तुम्ही यापूर्वीच तो वंदनेचा उपक्रम सुरू केला आहे, ज्याची सुरुवात आम्ही बडनेऱ्यामध्ये जवळपास 8 वर्षांपूर्वी केला आहे। कशाकरता केला आहे? याच्यासाठी केला आहे की ही बाबासाहेबांची मातृसंस्थेचे आपण पदाधिकारी आहोत। बाबासाहेब आपले आई, बाबासाहेब आपले बाप नव्हे। प्रत्येकच जण म्हणते, माझा मुलगा म्हणतो नाही का, आई म्हणते, सर्वच म्हणतात की बाबासाहेब आमचे आई आणि बाप आहे आणि त्यांच्या संस्थेत काम करताना आपण तेवढ्याच जबाबदारीने काम करण्याची मानसिकता बनवली आहे। त्याचा परिणाम हा झाला की मला तर असं वाटतं की शिबिराची माझं असं निरीक्षण आहे की त्याची सुरुवात तुम्ही आधी केलेली आहे लोखंडे साहेब, जर तुम्ही आधी केलेली आहे सुरुवात, तुम्ही आपला दौरा सुरू केला आहे त्या दिशेने।
केवळ त्याचं शिक्कामोर्तब व्हायचं होतं असं मला वाटतं. ते शिक्कामोर्तब तुमच्या सर्वांच्या उपस्थित झाल्या असल्यामुळे आता ती जबाबदारी कवाडे सरांची नाही, ती जबाबदारी आता एका व्यक्तीची राहिली नाही, लोखंडे सरांची राहिली नाही. आणि लोखंडे सर तर उभयता या संस्थेमध्ये काम करतात, उभयता काम करतात. रथाचं एक चाक नव्हे दोन्ही चाकं धावत आहे. कशासाठी? भारतीय बौद्ध महासभेच्या प्रचार आणि प्रसारासाठी. तन मन धनाने ते कार्य करतात. उपस्थिती पाहिली तर त्याच्यातून सिद्ध झालं आहे की 21 पैकी जवळपास 17 लोकांची उपस्थिती झालेली आहे. तुमची 18 आलेले आहे. म्हणजे एकंदरीत आणि म्हणता 80% उपस्थित झालेली आहे. आणि मग काय राहिला शिल्लक? काय शिल्लक आहे? जबाबदारी वाढली आहे. असं नाही की सभा संपली आणि नंतर मग जसं होईल तसं नाही, जबाबदारी वाढली आहे. तुम्ही सर्वांनी होकार दिला. मी त्याच्यावर आधी भाष्य करणार नाही. आर्थिक बाबतीचं नियोजन बोलल्यानं होणार नाही. ती सुरुवात आपल्यापासून करावी लागेल. आणि म्हणून त्याचं नियोजन करताना आपल्यावर बंधन आहे. आपल्याला कोणाला आमदाराला आणता येत नाही उद्घाटन करायला की नाही बाबा शिबिर आहे उद्घाटन करायला चला आमच्या ते तयारच आहे घ्यायला, पण आपल्याला आणता येत नाही. त्याच्यामुळे आपली दुसरी जबाबदारी वाढते की मग पैसा कोणाचा पैसाही आपलाच, शिबिरही आपलाच, अतिथी आपलेच आणि मान सन्मानही आपलाच. हे सूत्र आपण अंगीकारलं पाहिजे. या ठिकाणी कामाची वाटणी निश्चितपणे लोखंडे सर आहेत, गाडीकर सर आहेत, ज्यांनी प्रास्ताविक केलं या सभेचं. आणि विशेषतः सांगता येईल तुम्हाला की आतापर्यंत ही वाटचाल सुरू होती 2 दिवसाच्या आपल्या समता सैनिकाला शिबिर, चांगली गोष्ट आहे. साहेबांनी त्याच्यामध्ये भर टाकली. साहेबांचं काय म्हणणं आहे की वेगवेगळं करण्यापेक्षा समता सैनिकाला शिबिर घेतलं तर आदराने करतो, श्रद्धेने करतो. तर मग मला सांगा, इकडनं जळगाववरून, इकडनं चंद्रपूरवरून, नागपूरवरून येणाऱ्या आमच्या भगिनीसाठी एक दिवसचं भोजन तुमच्याकडे होणार नाही का? नक्की होऊ शकते. एकीकडे चहा नाश्ता होईल सकाळचं, शक्य असेल तर त्यांच्याकडे जेवण होईल, संध्याकाळचं जेवण दुसरीकडे होईल. तसेही चुकीच्या मार्गाने जाण्यापासून रोखण्याचं काम आपलं आहे आणि तेच काम आपलं सर्वांना या माध्यमातून करायचं आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून विशेषतः मी आमच्या पुरुष मंडळींना विनंती करायची, जबाबदारी वाढली आहे सर, आपली जबाबदारी वाढली आहे. श्रामणेर शिबिरासाठी किमान एका गावातून 2 लोक भेटणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही देखील तुमच्या संपर्कात राहू. आणि वरून आलेले सर्व आदेश धामणगावने काय नाही दिलं की धामणगाव आंबेडकरी चळवळीचं तसंही केंद्र आहे. पुलगाव नंतर, नागपूर नंतर या चळवळीची केंद्र आहे. धामणगावचा देखील इतिहास आहे. अन्याय अत्याचार विरुद्ध लढणारा वर्ग आपल्या धामणगावमध्ये आहे. आता हळूहळू काय होतंय की अलीकडे अतिक्रमण जास्त वाढलं असल्यामुळे प्रत्येकाला वाटते की जिकडे दम उद्या हम, आपण 2 नंबरच्या कामाला नाही होऊ शकत. आपण कुठल्या आमदाराचे असिस्टंट नाही होऊ शकत. त्याच्या पैशाच्या भरोश्यावर बाबासाहेबांची संस्था आम्ही नाही चालवू शकत. आयुष्यभर बाबासाहेबांनी आपल्याच पैशाच्या भरोश्यावर चळवळ चालवली, उभी केली. आणि म्हणून आपण बाबासाहेबांच्या वेळी म्हणतो. त्याच्यामुळे आज रमाईच्या पुण्याईनं, बाबासाहेबांच्या पुण्याईनं मला असं वाटतं की आपल्याकडे सारच काही आहे. आणि म्हणून येणाऱ्या भारतीय बौद्ध महासभेच्या प्रत्येकच उपक्रमासाठी आपण सज्ज राहावं एवढी तुमच्याकडनं अपेक्षा करतो. सुरपकार साहेबांकडे पाहिल्यावर तुम्हाला समाधानी वाटते.
जेवणाच्या आधी इंजेक्शन घ्यावं लागते, हा प्रॉब्लेम आहे त्यांना. म्हणून तुम्ही नेहमी सभेला येऊ शकत नाही. रात्रंदिवस औषधीवर जगणारे सूरपगार साहेब केवळ बाबासाहेबांच्या चळवळीसाठी स्वतःच प्राण गेला तरी चालेल. भाषण करता करता, संचालन करता करता या ठिकाणावर सभेमध्ये असताना देखील कदाचित मृत्यू जरी आला तरी त्याला समोर जाण्याची तयारी सूरपगार साहेबांची आहे. आणि म्हणूनच ते एवढे जिव्हाळ्याने प्रत्येक सभेमध्ये आपली भूमिका मांडतात. मला वाटते की आपणही किमान आपल्या कर्तव्याला जागण्यासाठी सिद्ध झालो पाहिजे. मला विश्वास आहे भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो. भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो. समता सैनिक दलाचा विजय असो. समता सैनिक दलाचा विजय असो. जवळपासच्या सर्वच लोकांना विनंती आहे, प्रत्येक गावच्या लोकांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी या शाखेला सहकार्य करावं. मी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद सर. अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपण केलेलं आहे. आणि ही जी जबाबदारी आपल्या सर्व महिलांवरती आहे, मग ती ग्रामीण शाखेतली महिला असो, तालुका शाखा आणि आहे. आणि जे उपाशिका शिबिर असेल तर ते खेड्यांमधून राबवायचं आहे. म्हणजे जवळचे जरी शिबिर असले तर प्रत्येक महिला ती काम करू शकते. आंबेडकर चळवळीचं जेव्हा काम करतो तेव्हा आपलं रक्तही सळसळत असलं पाहिजे. आणि नुसतंच आपण कागदावरचे कार्यकर्ते नसले पाहिजे, तर आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि विचारांनी उजळली सभा, या सगळ्या सरांना जे काही अडमोल विचार मांडलेले आहेत त्या सगळ्या सरांच्या विचारांनी उजळली सभा. ज्ञानाने भरला हा दरबार, ज्ञानाने भरला हा दरबार. मान्यवरांच्या उपस्थितीने धम्ममय झाले मैत्रे बुद्धविहार. मान्यवरांच्या उपस्थितीने धम्ममय झाले मैत्रे बुद्धविहार. खरोखरच आज सगळ्यांसाठी, गायकवाड सरांसाठी, तोरपगार सरांसाठी आपण काही कमी नाही यानुसार. आणि यानंतर या कार्यक्रमाचे सभाध्यक्ष जे आहेत आदरणीय विजयकुमार लोखंडे, त्यांना विनंती करते की त्यांनी आजचं अध्यक्षीय भाषण करावं. बराच वेळ झालेला आहे आणि आपण मला वाटते दानम जिनती अर्थात धम्मदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. हे तथागताचं सत्यवचन मी स्मरण करतो. करुणेचे महासागर तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आणि यांच्या विचारांना माझा पंचांग प्रणाम. या समाजाला ज्या ज्या महामानवांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले त्या तमाम महामानवांना माझा मानाचा मुजरा. पहिले अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब आंबेडकर आणि आजचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. सांगितलं आणि आपले विचार मांडले ते आमचे मार्गदर्शक आदरणीय विजयकुमारजी चोरपगार साहेब, राज्य संघटक महाराष्ट्र राज्य. तद्बंतच भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाशजी बोरकर सर यांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. आणि ज्यांनी 15 वर्षे भारतीय बौद्ध महासभेची धुरा सांभाळली, मला वाटते 20 वर्ष झाले असेल, आदरणीय राहुलजी गायकवाड यांना सुद्धा माझा मैत्रीपूर्ण जय भीम. अमरावतीवरून आलेले राहुलजी शेंडे, कार्यालयीन सचिव जिल्हा शाखा अमरावती, तसेच पुरुषोत्तमजी वंजारी उपाध्यक्ष संरक्षण विभाग अमरावती, आदरणीय राजेंद्रजी भटकर जिल्हा संघटक जिल्हा शाखा अमरावती, जे 2 तासापासून आपलं व्हिडिओ करत आहे ते आदरणीय भटकर सर. त्यानंतर प्रकाशजी रंगारी तालुका अध्यक्ष चांदूर रेल्वे, माजी अध्यक्ष सुनीलजी वानखडे चांदूर रेल्वे. फोनवर आपण
पण इतकी उपस्थिती दाखवली ती माझ्या बंधू भगिनी, उपासक उपासिका आणि माझे भारतीय बौद्ध महासभेची तालुका शाखा, शहर शाखा, ग्रामीण शाखा या सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. तालुकास्तरीय व्यापक सभा घेण्याचं काय कारण आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. कारण आपल्याला विजयकुमार चोपडा साहेबांनी सांगितलं की बाबासाहेबांची चळवळ आपल्याला गावागावात घराघरात पोहोचवायची आहे. कारण बाबासाहेबांनी आपल्याला जो 14 ऑक्टोबर 1956 आपला हा धम्म दिला, आज जवळजवळ 69 वर्ष झालेले आहे. परंतु बाबासाहेबांची चळवळ अजूनपर्यंत आपल्या ग्रामीण भागात म्हणा किंवा घराघरात पोहोचली नाही. आणि त्याचंच हे कारण आहे की आपल्याला ती चळवळ पोहोचवायची आहे. ती चळवळ पोहोचवासाठी आपल्याला ग्रामीण शाखेमध्ये, शहर शाखेमध्ये शिबिर राबवावं लागेल, तरच बाबासाहेबांचे स्वप्न साकार होईल असं मला वाटते. आणि म्हणून ही सभा आपण आयोजन केलेलं आहे. आपण निश्चितच या शिबिराला जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा असं मला वाटते. कारण मी साहेबांना सांगितलं होतं की बा ग्रामीण भागामध्ये असंच आहे, कारण वेळ आहे. परंतु आपण खरोखरच सहमती दर्शवशील त्याबद्दल मी आपले खरोखरच अभिनंदनच आपण पात्र आहात असं मला वाटते. आणि नतीजतः पुढल्या महिन्यामध्ये आपण शिबिराचं आयोजन करू आणि आपण मला सहकार्य करावं अशी मी आजच्या प्रसंगी अपेक्षा करतो आणि आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. एवढेच बोलतो. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, जय श्रीराम.